बातमीत सत्यता हीच आमची ओळख। एटीएम फोडून तब्बल 14 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी केली लंपास। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल गावातून एटीएम फोडून तब्बल 14 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। साक्री तालुक्यातील साक्री पिंपळणे रस्त्यावर कारमधून आलेल्या एकानं सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये प्रवेश केला। संपूर्ण चेहरा झाकलेल्या चोरट्याने एटीएम मध्ये प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला। त्यावेळी चोरट्यानं एटीएम मशीनचा पत्रा कापून एटीएम मशीनमधील 500च्या नोटासकट सुमारे 14 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे। या घटनेनंतर साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले। एटीएम फोडल्या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।